नमस्कार. अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण झटपट अशी गव्हाची खीर बनवणार आहोत. खायला अप्रतिम लागते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. खीर बनवण्यासाठी मी इथं खपली गव्हाची जाडसर अशी भरड करून घेतली आहे. तुम्ही बघू शकता. जास्त जाड पण नाही आणि जास्त बारीक पण नाही. मी घरच्या घरीच हे खपली गव्हाची भरड करून घेतलेली आहे. गहू पाण्यातून काढून त्याला मिक्सरमध्ये पल्स मोडवर अशा प्रकारे भरड करून घेतलेली आहे. तुम्हाला किराणा दुकानात सुद्धा अशा प्रकारे गव्हाचा भरड मिळू शकते. याला दलिया सुद्धा म्हणतात. तर त्याची सुद्धा तुम्ही खीर बनवू शकता. तर मी इथं 1.5 वाटी घेतलेली आहे. आता आपल्याला हे धुवून घ्यायचं आहे. आपल्याला आता 2 पाण्यानं धुवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मी 2 पाण्याने हे भरड धुवून घेतलेले आहे. आणि खपली गव्हाची खीर खूप पौष्टिक असते आणि खायला सुद्धा खूप छान लागते. मी इथं कुकर ठेवलेला आहे गॅसवर. आता यामध्ये आपल्याला हे धुवून घेतलेली गव्हाची भरड घालायची आहे. तर 1.5 वाटी आपण गव्हाची भरड घेतलेली आहे. तर त्यामध्ये घालायचं आपल्याला 4 वाट्या पाणी घालायचं आहे. इथं मी 4 वाट्या पाणी घातलेलं आहे. आता यामध्ये घालायचे आहेत आपल्याला सुक्या नारळाचे काप घालायचे आहेत. तुम्ही यामध्ये ओलं नारळसुद्धा खीर शिजल्यानंतर वापरू शकता. आता आपल्याला याला झाकण लावून 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आपल्याला. मी इथं 3 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. आपण झाकण काढूया. कुकर थंड झालेला आहे. आता खीर आपली व्यवस्थित शिजलेली आहे. अशी एकदम मऊ झालेली आहे. आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला गूळ. मी इथं 1.5 वाटी गव्हाची भरड घेतली होती. तर मी 1.5 वाटीच गूळ घेतलेला आहे. आता गूळ घातल्यानंतर व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे याला. तुम्हाला जर थोडीशी घट्ट वाटली तर तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता. गूळ विरघळल्यानंतर थोडीशी पातळ होते खीर. आता आपल्याला गॅस चालू करायचा आहे. याला एक 5 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे गूळ वितळेपर्यंत. सुरुवातीला थोडीशी दाटसर दिसत आहे आपली खीर, पण गूळ विरघळल्यानंतर थोडीशी पातळ होते खीर. आता यामध्ये घालायचे आपल्याला पाव चमचा वेलची पूड, पाव चमचा सुंठ पावडर, थोडंसं जायफळ घालायचं आपल्याला. यामध्ये थोडंसं खिसून घालायचं आपल्याला जायफळ. त्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि 4 ते 5 मिनिट आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे खीर. यामध्ये घालायचं आपल्याला अगदी चिमूटभर मीठ घालायचं आहे. कोणताही गोडाचा पदार्थ करताना थोडंसं मीठ घातलं तर चवीला खूप छान लागतो. तर व्यवस्थित हलवून घेऊया आणि यावर झाकण ठेवून आपल्याला 3 ते 4 मिनिटं मीडियम गॅसवर आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहे खीर. 3 ते 4 मिनिट गूळ घातल्यानंतर मी शिजवून घेतलेली आहे खीर. मस्त तुम्ही बघू शकता. सगळा गूळ विरघळलेला आहे आणि खीरसुद्धा अशी आपली अशी दाटसर झालेली आहे. आता आपण हे खीर साईडला ठेवून देऊया. इथं मी एका तडका पॅनमध्ये 2 चमचे साजूक तूप घेतलेलं आहे. तूप व्यवस्थित वितळून घ्यायचं आपल्याला. यामध्ये घालायचे तर आपल्याला काही ड्रायफ्रूट, काजू, बदाम आणि पिस्ता घेतलेला आहे. आता आपल्याला हे तुपामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत. तुपामध्ये फ्राय केल्यामुळे खाताना खूप छान लागतात खिरीमध्ये. 1 मिनिटभर आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत. जास्त लाल पण नाही करायचे.
व्यवस्थित तुपामध्ये फ्राय करून घेतलेले आहे ड्रायफ्रूट. आता लगेच आपण हे खिरीमध्ये घालूया. आता लगेच आपल्याला खिरीमध्ये हे ड्रायफ्रूट घालून घ्यायचे आहेत. मस्त आपली खीर तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता, खायला सुद्धा अप्रतिम लागते. त्या ड्रायफ्रूट घातल्यानंतर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपल्याला गॅस बंद करून यावर एक 10 मिनटं झाकण ठेवायचं आहे. व्यवस्थित त्याला वाफ काढून घ्यायची आपल्याला. गॅस बंद केलेला आहे मी. 10 मिनटं मी हे झाकून ठेवली होती. अशी मस्त आपली खीर तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता, मस्त दाटसर झालेली आहे. आता आपण सर्व करून घेऊया. तुम्ही बघू शकता, झटपट अशी आपली खीर तयार झालेली आहे. खायला अप्रतिम लागते आणि करायला सुद्धा अगदी सोपी आहे. तुम्हाला गोड खायची इच्छा झाली असेल किंवा कोणत्या सणाला सुद्धा तुम्ही अशा प्रकारे झटपट खीर बनवू शकता. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नक्की करून बघा. तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.